येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 3 याचं रिव्हिजन पाहणार आहोत. रिव्हिजनामध्ये प्रथम आपण प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला सरावासाठी उपयोगी पडू शकतात. चला तर सुरुवात करूया. प्रकरण 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. सर्वप्रथम पहिल्या पानावर पुस्तक समोर ठेवू असू द्या तुमचं. रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम 18व्या-19व्या शतकातील शास्त्रज्ञांनी जे अभिक्रिया संदर्भात मूलभूत प्रयोग केले आणि काही सिद्धता केल्या, ज्याच्या मार्फत रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते. हा महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला द्रव्याचं संघटन एखाद्या अभिक्रियेत बदलते तेव्हा रासायनिक अभिक्रिया होत असते आणि तो बदल हा कायमस्वरूपी असतो. त्याउलट भौतिक बदलाच्या वेळेला आपल्याला माहिती आहे द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होते आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपात असतात. हे दोनही मुद्दे फार महत्वाचे आहेत, जेणेकरून हा जर प्रश्न अशा प्रकारचा तुम्हाला आला की पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा, तर हा तक्त्यामधील नवीन उदाहरणं येणार नाहीत, काही उदाहरणं विचारले जातील किंवा एखाद्या वेळेला रिकामी जागासाठी किंवा जोड्या लावासाठी सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. जसा बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, अशा वेळेला अवस्था आणि रूप बदलते, म्हणजे बर्फाची पाणी अवस्था बदल होतोय म्हणून इकडे भौतिक बदल याला चिन्ह दिले, रासायनिक बदल नाहीये. अन्न शिजणे, अन्न शिजण्यामध्ये अन्नामधील जे द्रव्य असते त्याचं संघटन पूर्णपणे बदललेलं असते आणि तो कायमस्वरूपी, म्हणजे त्याच्यातून मूळ अन्न पुन्हा आपल्याला ते कच्चं अन्न मिळत नाही, म्हणून हा रासायनिक बदल आहे. अशा प्रकारे हे जे वरती मुद्दे दिलेले आहेत की द्रव्याचे संघटन बदलते आणि कायमस्वरूपी बदल म्हणजे रासायनिक अभिक्रिया, आणि द्रव्याची अवस्था रूप बदल होते आणि बऱ्याच वेळा तो बदल तात्पुरत्या स्वरूपात असतो, म्हणजे बर्फाचं रूपांतर पाण्यात आणि पाण्याचं रूपांतर बर्फात करू शकतो. तसंच पाण्याचे बाष्पीभवन होणे ही सुद्धा आपण बदल करू शकतो. तर अशा प्रकारची उदाहरणं भौतिक आणि रासायनिक अभिक्रिया किंवा बदल जे आपल्याला सांगायचे आहेत ते आपण या तक्त्याद्वारे दर्शवू शकतो. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. काही प्रयोग तुम्हाला दिलेले आहेत. पान नंबर 31 वर बघा, पुढच्या पानावर. समजा ही आकृती परीक्षेला आली, चुनखडी दिलेली आहे आणि त्याला उष्णता दिलेली आहे, आणि हा जो पहिला प्रश्न दिलेला, पहिलं वाक्य दिलेलं आहे की बाष्पन पात्रामध्ये एक चमचाभर चुनखडी घेतली आणि त्याला जर मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता दिली तर काय घडेल. तर ही जी रासायनिक अभिक्रिया आहे, जी पुढे आपण अभ्यासणार आहोतच, पण या रासायनिक अभिक्रियेमधून तुम्हाला एक्झॅक्ट कोणती गोष्ट घडणार आहे, तर उष्णता दिल्यानंतर या चुनखडी म्हणजे CaCO3चं अपघटन होते आणि या अपघटनापासून म्हणजे अपघटन अभिक्रिया होत असते आणि त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होत असतो. म्हणून इकडे सांगितलेलं आहे बघा त्यांनी, रंगातील बदल कोणता आहे, वायू कोणता बाहेर पडतो, पडतो का नाही, आणि तापमानामध्ये बदल काय आहे, आणि रासायनिक आहे का भौतिक बदल आहे, म्हणजे हा कायमस्वरूपी बदल होतो आणि म्हणूनच ही रासायनिक अभिक्रियेचं किंवा रासायनिक बदलाचं उदाहरण आहे असं आपण सांगू शकतो. तर हा एक प्रश्न करून ठेवा, असू द्या मुद्दा तुम्हाला लक्षात. त्यानंतर हे जे काही मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तापमान, दाब यासारखी परिमाणे, ही पॅरामीटर्स या बदलल्यामुळे भौतिक बदल घडत असतो, फिजिकल चेंज होत असतो आणि हा भौतिक बदल प्रत्यावर्ती होत असतो. तर हा प्रश्न एका वाक्यात येऊ शकतो. कोणती पॅरामीटर्स आहेत, म्हणजे कोणत्या परिमापी आहेत की ज्या बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. ही दोन नावं लक्षात ठेवायची, तापमान आणि दाब. किंवा उलटा प्रश्न असा येऊ शकतो, तापमान आणि दाब यासारखी परिमापे बदलल्यामुळे टिंब बदल घडतो. भौतिक किंवा रासायनिक हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा भौतिक बदल हा टिंब असतो, म्हणजे काय, प्रत्यावर्ती, रिव्हर्सिबल असतो. त्याचबरोबर भौतिक बदलाचे द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. हे काही ओळी चुकी बरोबर नाही, रिकाम्यासाठी लक्षात ठेवायचं. आणि एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचं संघटन बदल, रासायनिक बदल होतो, हे आपण आधी पाहिलं. आणि त्याच वेळेला रासायनिक बदल आहे असं म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यामध्ये रासायनिक अभिक्रिया सुद्धा घडत असतात. हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यानंतर हा महत्वाचा सर्वात पॅराग्राफ आहे, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक कशाला म्हणतात. त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियेची व्याख्या दिलेली आहे, ही लक्षात ठेवायची. त्यानंतर उत्पादितेची व्याख्या दिलेली आहे आणि त्याचं उदाहरण जे दिलेलं आहे, हे उदाहरण परीक्षेला समीकरण संतुलित करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. जसं कोळसा आणि ऑक्सिजन, म्हणजेच कोळशाचे हवेत ज्वलन होणे, ही अभिक्रिया तुम्ही संतुलित करून लिहा. तर कोळशाचं ज्वलन झालं म्हणजे कोळसा म्हणजे काय आहे, कार्बन. हवेत ज्वलन म्हणजे काय आहे, ऑक्सिजन. म्हणजे C आणि O2 यांची रासायनिक अभिक्रिया तयार होते आणि त्याच्यात उत्पादित काय मिळते, कार्बन डायऑक्साईड.
तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अभिकारके कोणती आहेत, उत्पादके कोणती आहेत आणि ही रासायनिक अभिक्रिया सुद्धा लिहिता आली पाहिजे. तर पान नंबर 31 वर हे महत्वाचे मुद्दे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. रासायनिक समीकरणे तुम्हाला दिलेली आहेत. त्यामध्ये ह्या पानामध्ये तुम्ही डायरेक्ट हे ठळक मुद्दे लक्षात ठेवा, जे हायलाईट बी केलेले आहेत, की रासायनिक समीकरण जे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत. आता हे जे संकेत आहे हे लक्षात ठेवायचे. नंबर 1 मध्ये अभिक्रियाकारके कोणत्या बाजूला लिहितात, डाव्या बाजूला, उत्पादिते उजव्या बाजूला, त्या दिशेने, आणि अभिक्रिया कारकापासून उत्पादितेच्या दिशेने जाणारा बाण या दोघांमध्ये काढतात. कदाचित चुकी बरोबर मध्ये विचारलं जाऊ शकते. उलट उत्पादिताकडून अभिक्रियाकारकाकडे देणारा बाण दाखवतात, तर ते विधान चूक आहे. अभिक्रियाकारकापासून उत्पादिताकडे हे सांगता आलं पाहिजे. रासायनिक अभिक्रियेची दिशा हा बाण दर्शवतो. म्हणजे हा बाण काय दर्शवत असतो, तर रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवत होत असतो. दुसरा मुद्दा दिलेला आहे, रासायनिक अभिक्रिया कारके किंवा उत्पादे 2 किंवा अधिक असतील तर त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह दिलं जाते. हा एक साधा मुद्दा आहे. त्याचबरोबर रासायनिक अभिक्रिया जास्त माहिती मिळवण्यासाठी त्याची भौतिक अवस्था, आता भौतिक अवस्था ज्या वायुरूप, द्रवरूप आणि स्थायरूप, त्याच्या अनुक्रमे G, L आणि S दिलेला आहे, ह्या जोड्या लावासाठी येऊ शकतात किंवा रिकाम्या जागासाठी येऊ शकतात. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर हा मुद्दाही लक्षात ठेवा, उत्पादित जर वायुरूप असेल तर G ऐवजी बाण दर्शवतात, हे लक्षात घ्यायचं. वायुरूप असेल तेव्हाचा, नाहीतर नाही. त्यानंतर पुढचं, उत्पादित जर अविद्राव्य स्थायरूपात असेल, स्थायरूप आहे आणि अविद्राव्य असेल म्हणजेच अवक्षेप असेल, तर S ऐवजी काय दाखवतात, खालचा असा खालची दिशा असलेला बाण दर्शवतात. हे वरचा बाण आणि खालचा बाण हे कधी दर्शवतात, काय दर्शवतात, हे जर विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतो किंवा साधं एखादी रिकामी जागाला सुद्धा किंवा चुकी बरोबर मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जलीय द्रवण, रिकामी जागा किंवा व्याख्या होऊ शकते. आणि जलीय द्रवण कोणत्या चिन्हाने दर्शवतात, एक्वियस म्हणजे EQ शॉर्ट मध्ये दर्शवलं जाते. तर अशा रीतीने ही जी काही चिन्ह दिलेली आहेत, ही चिन्ह कशासाठी वापरतात हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जोड्या लावायला सुद्धा हा प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि रिकाम्या जागात आला तरी सुद्धा लिहिता आला पाहिजे. चौथा मुद्दा दिलेला आहे. हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा अभिक्रिया दर्शकाच्या बाणाच्या वरती हे त्रिकोण हे चिन्ह काढले जाते. मग त्रिकोण हे चिन्ह जर बाणाच्या वरती असेल तेव्हा उष्णता ही काय असते, तर बाहेरून द्यावी लागते, हे लक्षात घ्यायचं. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ह्या त्रिकोणाचा चिन्हाचा अर्थ काय आहे तो. जशी ही अभिक्रिया दिलेली आहे, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली, जशी आपण पाहिलं आधी त्या आकृतीमध्ये दर्शवलेलं होते, तीच अभिक्रिया ही दर्शवलेली आहे. कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि कॅल्शियम ऑक्साईड स्थायी रूप आपल्याला मिळत असतो. त्यानंतर कॉपर सल्फेटचं जलीय द्रवण बघा, उष्णता जेव्हा बाहेर पडते तेव्हा मात्र ते बाणाच्या वरती दाखवलेले जात नाही, तर इकडे बघा अधिक चिन्ह करून ती उष्णता दर्शवलेली आहे. हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा. पाचवा मुद्दा दिलेला आहे, काही अभिक्रिया कारके घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. म्हणजे अशा कोणत्या अटी आहेत ज्या अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात, तर ह्या ज्या अटी दिलेल्या आहेत ह्या अटी लक्षात ठेवायचा. आणि हे उदाहरण दिलंय बघा, वनस्पती तेलाचा 60°C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूवर अभिक्रिया होते. हे समीकरण तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो किंवा यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. पान नंबर 33 वर ही बघा ही अभिक्रिया दिलेली आहे. ही अभिक्रिया दिली जाईल आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे कोणकोणते विचारले जाऊ शकतात, तर वनस्पती तेल आणि हायड्रोजन यांच्या अभिक्रियेमध्ये उत्प्रेरक कोणतं वापरलं जाते, त्याचबरोबर वनस्पती तेल आणि हायड्रोजन यांच्यापासून वनस्पती तूप म्हणजे उत्पादित काय मिळते, तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा, ज्या वेळेला बघा असा प्रश्न येईल, तांब्याची सहज नायट्रिक अम्लाबरोबर अभिक्रिया केली तर कोणत्या रंगाचा, टिंब रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. टिंब रंगाचा किंवा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड ही पर्याय म्हणून येऊ शकतो. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. समीकरणं थोडीशी कठीण आहेत, ज्यांना 90 अबव वगैरे जे मार्क काढणार आहेत त्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही, पण बाकी विद्यार्थ्यांनी मात्र फक्त हे जे मुद्दे मी हायलाईट करतोय त्या मुद्द्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पुढे मी हा मुद्दा सरकवतोय. पुढे महत्वाच्या मुद्द्यांकडे आपण येणार आहोत. संतुलित समीकरण कशास म्हणतात ही व्याख्या तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतो. आणि संतुलित समीकरणाच्या पायऱ्या, फक्त पायऱ्या ज्या दिल्यात हेडिंग, कृतीपत्रिका स्वरूपात हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. तर कृतीपत्रिका जर आली तर तुम्हाला पायरी नंबर 1
तुम्हाला दिली असेल त्याच्यावरून तुम्हाला समीकरण लिहायचं आहे, किंवा हे टेबल दिलं असेल त्याच्या रिकाम्या जागा भरायला दिल्या असतील, किंवा ह्या टेबलामध्ये रिकाम्या जागा, आणि मग लास्टला समीकरण तुम्हाला हे संतुलित करून दाखवायला येऊ शकते. तर शॉर्टली हे सगळं स्पष्टीकरण टाळून ह्या ज्या पायऱ्या दिल्यात त्या पायऱ्या लक्षात ठेवा. तर कृतीपत्रिका स्वरूपात तुम्हाला हे लिहिता येईल. पुढचं दिलेलं आहे रासायनिक अभिक्रियेचे प्रकार. आता रासायनिक अभिक्रियेचे 4 प्रकार पडतात. ते कोणत्या निकषानुसार? तर अभिक्रियेतील अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांचे स्वरूप आणि संख्या यानुसार पडत असतात. म्हणजे 4च प्रकार पडतात. पुढचे प्रकार हे वेगळे आहेत. मग हे 4 प्रकार या निकषाद्वारे पडतात. ते कोणते? तर पहिली संयोग अभिक्रिया. आता इकडे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या अभिक्रियाचे प्रकार जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला संयोग अभिक्रिया आणि अपघटन अभिक्रिया हे फरक स्पष्ट करा. या पद्धतीने पाठांतर करायचं किंवा अभ्यास करायचा आहे. मग संयोग अभिक्रियेची व्याख्या, एकदा व्याख्या लिहायची. पहिला मुद्दा व्याख्येचा येईल. दुसरा मुद्दा तुमचा येणार आहे उदाहरणाचा. म्हणजे संयोग अभिक्रियेमध्ये एक्झॅक्ट कोणतं उदाहरण तुम्ही वापरलेलं आहे, तर कोणतंही सोपं उदाहरण घ्यायचं आणि ते लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला समीकरण पण लक्षात राहील आणि ते उदाहरण फरक स्पष्ट करा मुद्दा येऊ शकतो तुम्हाला. तर आता इथे एक्झॅक्ट तुम्हाला कोणतं करायचं आहे ते सांगतो. मॅग्नेशियमचं एक करून ठेवा की मॅग्नेशियमची फीत चिमट्यात धरून जर प्रज्वलित केलं तर ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. कुठल्या रंगाची? पांढरी भुकटी. तर हे समीकरण करायचं आणि संयोग अभिक्रियेची व्याख्या करायची. त्याचबरोबर एक तिसरी कृती पण दिलेली आहे, पण ती करायची गरज नाही. तुम्ही तेवढी केली तरी हरकत नाही. संयोग अभिक्रियेची व्याख्या दिली बघा. ही व्याख्या व्यवस्थित तुमची झाली असेल वाना, फक्त रिवाईज करायची आहे. पुन्हा एकदा रिवाईज करा. अपघटन अभिक्रिया म्हणजे फरक स्पष्ट करा. व्याख्या तर करायचीच आहे. म्हणजे बघा, ज्या अभिक्रियेत एकच अभिक्रियाकारक असतो आणि संयोगमध्ये एकाच अभिक्रियेतून 2 किंवा अभिक्रियांचा रासायनिक एकच उत्पादित मिळेल. उलटसुलट अभिक्रिया सहज पाठ होईल तुमची. संयोग आणि अपघटन. अपघटन अभिक्रियेची हे जे समीकरण आहे करा, अवश्य करा. ज्याच्यामध्ये साखर, समजा साखरेला आपण उष्णता दिली तर ती अभिक्रिया कशा पद्धतीने तयार होते. तर साखरेचं रेणूसूत्र पाठांतर असलं पाहिजे. उष्णता वरती दिलेली आहे, बाहेरून देतात आपण उष्णता, आणि त्यापासून उत्पादित मिळते कार्बन आणि पाणी. तर कार्बनचे 12 अणू आहेत आणि पाण्याचे आपल्याला रेणू मिळतात आहे 11. तर हे लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अपघटनाची व्याख्या दिलेली आहे ती तुम्हाला येईलच. आता ही जी आकृती दिलेली आहे कॅल्शियम कार्बोनेटचे अपघटन, यावर आकृती आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या प्रश्नाचे मी हे जे हायलाइट केले ते लक्षात ठेवायचं. कोणता वायू किंवा कोणतं उत्पादित या अभिक्रियेमध्ये निघते किंवा या अभिक्रियेचा प्रकार काय ते पुढे आपण पाहणारच आहोत. पण जस्ट लक्षात ठेवा, चुन्याची निवडी दुधी होते म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू असतो, आणि कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरं उत्पादित तयार होते आणि ते परीक्षा नाही तर शिल्लक राहते. म्हणजे ह्या परीक्षा नाहीत शिल्लक राहते. त्याचबरोबर आणखी एक अभिक्रिया दिलेली आहे, ही जस्ट तुम्हाला जर जमत असेल तर करायला हरकत नाही. पण हायड्रोजन पेरॉक्साईडचं मंद गतीने अपघटन होत असते, विघटन होत असते आणि त्याच्यापासून पाणी आणि ऑक्सिजन ही उत्पादिते मिळत असतात. तर ह्यामध्ये एवढं ठीक आहे. हा एक प्रश्न करून ठेवायचा ज्याच्यामध्ये विद्युत अपघटनाची व्याख्या दिलेली आहे, कारण विद्युत ऊर्जेच्या साह्याने हे अपघटन होते म्हणून विद्युत अपघटन. हे समीकरण सर्वांनी करून ठेवायचं. पाण्याचं विद्युत अपघटन होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू यावर एक आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. अपघटनाची पुन्हा एकदा इकडे ही व्याख्या दिलेली आहे. नेक्स्ट विस्थापन अभिक्रिया दिलेली आहे. विस्थापन अभिक्रियेची व्याख्या सुद्धा करायची आहे. आता विस्थापन आणि दुहेरी विस्थापन हे एकत्र करायचं आणि विस्थापनाचे एक उदाहरण करताना ही जी 2 उदाहरणं दिलीत बघा, ही पूर्ण करायला परीक्षेला विचारले जातं. एकदम सोपा आहे. क्रियाशील, जास्त अभिक्रियाशील जे काही मूलद्रव्य असते ते कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करते. इकडे FeCu ला विस्थापित करेल. इकडे Pb म्हणजे लेड आपल्या Cu ला विस्थापित करते. म्हणजे लेड म्हणजे शिसे. म्हणजे याचाच अर्थ हे लोखंड आणि शिसे ही जास्त अभिक्रियाशील कॉपरपेक्षा आहेत आपल्याला सांगता येईल. दुहेरी अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया ज्याच्यामध्ये सिल्वर क्लोराईडचा पांढरा म्हणजे सिल्वर आणि सोडियम या आयनाची अदलाबदल होऊन जी दुहेरी विस्थापन अभिक्रिया समीकरण 9 मध्ये दाखवलेले आहे, पहिल्या दुसऱ्या पानावर दाखवलेले बघा प्रकरण 3च्या, तर ते बघायचं. म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रियेची व्याख्या तुम्हाला लक्षात येईल. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला जातो. ही कृती दिलेली आहे बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट ही दुहेरी विस्थापनाची अभिक्रिया, ज्याच्यामुळे अवक्षेपाचा रंग कोणता, अवक्षेपाचं नाव कोणतं, समीकरण संतुलित स्वरूपात लिहा, किंवा या अभिक्रिया तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया. दुहेरीच का? कारण आणि आयरनची अदलाबदल होते म्हणून. आणि विस्थापन का नाही? विस्थापनामध्ये जास्त अभिक्रियाशील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याला विस्थापित करत असतो. ही कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तर हा सुद्धा एक प्रश्न सेपरेट करायचा. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया दिलेल्या आहेत. थोडासा इकडे लक्षात ठेवायचा, हा जो पहिला भाग दिलेला आहे ह्या प्रक्रिया आहे.
म्हणजे प्रक्रियेची उदाहरणं म्हणजे काय, तर बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट, ह्याच्यातून उष्णता, बाहेरील उष्णता वापरली जाते. बरोबर, त्यामुळेच तो बर्फ वितळतो. म्हणजे पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळते आणि इथे पाण्यापासून बर्फ तयार होणे, उष्मादायी म्हणजे उष्णता बाहेर फेकली जाते, उष्णता कमी होते म्हणून बर्फ तयार होतो. अशा प्रकारे ही दोन दोन उदाहरणं दिलेली आहेत उष्मादायी आणि उष्माग्राही प्रक्रियेची, ही सुद्धा करून ठेवायची. त्यानंतर लगेच पुढच्या पानावर जर रिव्हिजन करतात तुम्ही, लक्षात घ्या, फक्त नजर फिरवली तरी लक्षात आलं पाहिजे. उष्माग्राही प्रक्रिया आणि उष्मादाही प्रक्रिया याची आणखी एक उदाहरणं दिली आहेत. फक्त ही उदाहरणं जर तुम्हाला विचारली की पोटॅशियम नायट्रेट विरघळण्याची प्रक्रिया आहे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, किंवा पोटॅशियम सोडियम हायड्रॉक्साईड हे जेव्हा पाण्यात विरघळते त्यावेळेला ही उष्मादायी अभिक्रिया प्रक्रिया घडते, हे सांगता आलं पाहिजे. आता उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया फरक स्पष्ट करा परीक्षेला आला तर ह्या दोन व्याख्या आणि दोन व्याख्याबरोबर ही दोन उदाहरणं करायची. बघा, ही उदाहरणं कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन सारखं सारखं येत असते, ते उष्माग्राही आहे. उष्माग्राहीमध्ये अधिक उष्णता इकडे अधिक केली जाते आणि उष्मादाहीमध्ये उष्णता बाहेर फेकली जाते, म्हणून अधिक उष्णता उत्पादितेबरोबर लिहिलेली आहे. ह्या दोन समीकरण केली आणि उष्मादायी उष्माग्राहीची अभिक्रियेची व्याख्या केली, फरक स्पष्ट करावा येऊ शकतो. त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचा दर, ह्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला जायचं आहे पान नंबर 40 वर. हा जो दर आहे, हा दरावर परिणाम करणारे घटक कोणते असतात ते सांगितलेले आहे. तर त्यातला एक कृतीपत्रिका स्वरूप मी पुढे दाखवलेली आहे तुम्हाला, त्याबद्दल फक्त हेडिंग पाठ करायची. हेडिंग बरोबर अभिक्रियाकारकांच्या स्वरूपामध्ये काही वेळेला हा प्रश्न येऊ शकतो की ज्या ॲल्युमिनियम म्हणजे जो हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा झेडेन बरोबरच्या अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त का असतो. साधं कारण आहे, कारण ॲल्युमिनियम हा झेडेनपेक्षा जास्त अभिक्रिया अशी जे जास्त रिॲक्टिव्ह मूलद्रव्य आहे म्हणून. तर स्वरूप हे अवलंबून असते, हे तुम्ही सांगू शकता. अभिक्रियेचा कणाचा आकार, हा सुद्धा कणांचा आकार जेवढा लहान तेवढा अभिक्रियेचा दर जास्त, हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अभिक्रियाची सहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, ह्याच्यामध्ये विरल आम्ल आणि सहता आम्ल. कोणती अभिक्रिया जलद गतीने होईल तर सहनता आम्ल. म्हणजे अभिक्रियाकारकांच्या सहतीच्या प्रमाणानुसार अभिक्रियेचा दर बदलतो. सहती वाढेल तर तिकडे त्याप्रमाणे त्याची अभिक्रियेचा दर सुद्धा वाढतो. नंतर अभिक्रियेचं तापमान, आपल्याला माहिती आहे टेम्परेचर जेवढं तुम्ही वाढवणार तेवढी अभिक्रियेचा दर वाढत असतो, म्हणजे वेगात होत असतो. त्याचबरोबर उत्प्रेरक हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ही अभिक्रिया पण लक्षात ठेवा. पोटॅशियम क्लोराईड तापवले असताना त्याचं अपघटन मंद गतीने होते. मग जर त्याची आपल्याला अपघटनाची गती वाढवायची असेल, दर वाढवायचा असेल, तर आपल्याला मॅंगनीज डायऑक्साईड नावाचं उत्प्रेरकाचा वापर करावा लागतो. आणि इकडे उत्प्रेरकाची व्याख्या तुम्हाला लक्षात आली पाहिजे की उत्प्रेरक म्हणजे काय. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, पण त्या पदार्थात कोणताही बदल होत नाही. मग पोटॅशियम क्लोराईडचं जे अपघटन होत असते त्या अपघटनामध्ये टिंब हे उत्प्रेरक वापरलं जाते, तर मॅंगनीज डायऑक्साईड वापरलं जाते, MnO2. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे रेणूसूत्र पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर हायड्रोजन पेरॉक्साईड याचं विघटन करण्यासाठी सुद्धा वापरलं जाते, जे आधी आपण मंद गतीने अपघटन अभिक्रिया होते पाहिली आहे आपण. या दोन्ही अभिक्रियेमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड उत्प्रेरक वापरलं जाते. ठीक आहे, तर हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढचे दोन प्रकार दिलेले आहेत, ऑक्सिडीकरण आणि क्षपण. आता ह्या अभिक्रिया करताना बघा ही समीकरणं दिलेली आहेत, ही जस्ट शॉर्टली तुम्हाला पुन्हा एकदा समजावतो, ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलाच असेल. ऑक्सिजनचा संयोग होणं, ह्यात पहिल्या दोन अभिक्रिया बघा, अधिक O2 मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये संयोग ऑक्सिजनशी झालेला आहे. दोन्ही अभिक्रियेमध्ये MgO आणि CO2 तयार झालेला आहे. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा संयोग होतो, हा इकडे दिलेला आहे, त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात. आणि ह्या उरलेल्या दोन अभिक्रिया बघा, MgH2 आणि CH3CH3. MgH2 म्हणून हा H2 निघून गेलेला आहे उत्पादितामध्ये, Mgच राहिलेला आहे, म्हणजे हायड्रोजन निघून जाणे. CH3CH3 पासून CH2 तयार झाला, दोन बॉन्ड झालेले आहेत. मग H निघून गेला, H2 निघून गेलेला आहे, म्हणजे इथून सुद्धा हायड्रोजन निघून गेला, इथून पण हायड्रोजन निघून गेलेला आहे. म्हणजे ज्या अभिक्रियेतून हायड्रोजन निघून जातो आणि उत्पादित मिळते याला सुद्धा ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. ऑक्सिडीकरणाच्या दोनही व्याख्या तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आणि दोन्ही समीकरण बघा, ऑक्सिजनचे संयोग किंवा हायड्रोजन मुक्त होणे, या दोन्हीमध्ये ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडत असते. आणि हा एक प्रश्न येऊ शकतो, एथिल अल्कोहोल याचं जे ऑक्सिडीकरण घडते ह्यासाठी ऑक्सिडक म्हणून एक पदार्थ वापरला जातो, त्याला पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याला म्हटलं जाते. आणि ह्याच्यामधून हा ऑक्सिडीकरणासाठी ऑक्सिजन आपल्याला घेतला जातो, म्हणजे हा O घेतला जात असतो. म्हणून ही जी ऑक्सिडक हा जो पदार्थ असतो की जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतात आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवतात, अशाला ऑक्सिडक म्हणतात. ऑक्सिडक ऑक्सिडंट हा जो शब्द आहे लक्षात ठेवायचा आणि ही अभिक्रिया लक्षात ठेवायची.
नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे व नवजात ऑक्सिजन ओ या अक्षराने दर्शवतात. हे सुद्धा रिकाम्या जागामध्ये विचारलं जाऊ शकते. नंतर हा एक महत्वाचा इकडे मुद्दा दिसतोय बघा, छोटासाच आहे. Fe2+ आणि Fe3+ आयन वाढतोय. फेरस आयन पॉझिटिव्ह आयन वाढतोय म्हणजे धनप्रभार एक वाढतोय. याचा अर्थ काय आहे, इलेक्ट्रॉन गमावतोय. ही जी अभिक्रिया दिलेली आहे, फेरस पासून फेरिक तयार होणे, आयन तयार होणे, त्याच्यामध्ये धनप्रभार एक एककाने वाढतो म्हणजेच एक इलेक्ट्रॉन गमावतो. आणि म्हणूनच ऑक्सिडीकरण म्हणजेच काय, तर एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण. ही व्याख्या इयत्ता 11वीला तुम्ही जातील तेव्हा ह्या संकल्पनेचा भरपूर उपयोग होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो पॅराग्राफ आहे खूप महत्वाचा आहे. पण शॉर्टली बाकी मुलांसाठी मी सांगेल फक्त की ज्याला सामान्यपणे 50-60% पर्यंत यायचं आहे, तर फेरस पासून फेरिक ही ऑक्सिडीकरण आयनाची अभिक्रिया आहे, धनप्रभार वाढतो म्हणून. पुढचं दिलेलं आहे क्षपण अभिक्रिया. क्षपण अभिक्रियामध्ये ऑक्सिडीकरणाच्या अगदी उलट म्हणजे हायड्रोजन प्राप्त केला जातो आणि ऑक्सिजन निघून जातो म्हणजे क्षपण अभिक्रिया. आणि जे पदार्थ क्षपण घडून आणतात त्याला क्षपणक म्हणतात. बघा ही अभिक्रिया दिली CuOH2 Cu अधिक H2. आता या अभिक्रियेमध्ये तुम्ही नीट पाहाल तर हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन संयोग पावलेला आहे आणि CuO ऑक्सिजन इकडून निघून गेलेला आहे. म्हणजे कॉपरचं काय होत असते, तर क्षपण होत असते. पण हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन मिळतो म्हणजे ज्या मूलद्रव्यामध्ये जर ऑक्सिजन मिळत असेल, संयोग पावत असेल, तर त्याला आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. म्हणजेच ही जी अभिक्रिया आहे जिथे क्षपण घडते तर त्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण सुद्धा घडत असते, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्याला एकत्रितपणे काय म्हणतात, रेडॉक्स अभिक्रिया. रेडॉक्स अभिक्रियेचं एक छान उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये हायड्रोजनचं ऑक्सिडीकरण होते आणि कॉपरचं काय होत असते, क्षपण होत असते. म्हणजे एकाच वेळेला दोन्ही अभिक्रिया घडत असतात. हे रेडॉक्स अभिक्रियेचं उदाहरण तुम्हाला इंग्रजीमध्ये पण लिहायचं आहे, मराठीमध्ये पण लिहायचं आहे. आणि काही उदाहरणं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये क्षपण आणि ऑक्सिडीकरण तुम्हाला ओळखायला आलं तर हा प्रश्न एक करून ठेवायचा. जसं H2S आणि SO2 याच्यापासून 3S, S मधून हायड्रोजन मुक्त होतोय म्हणजे काय होत असेल, तिकडे आपल्याला माहिती आहे ऑक्सिडीकरण होत असते आणि इकडे SO2 इकडे H2O तयार होतात म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येत आहेत म्हणजे इकडे ऑक्सिडीकरण होते आणि इकडे क्षपण होते. MnO2 त्याप्रमाणे तिकडे दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहे. पुढे आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया, क्षरण, ज्याच्यामध्ये हा परीक्षा नळीवरचा एक प्रश्न येऊ शकतो. गंजण्याचा अभ्यास कोणत्या परीक्षामध्ये जलद गतीने गंजण्याची खेळाची प्रक्रिया होईल आणि गंज म्हणजे काय, गंजाचं रासायनिक सूत्र सर्वांनी करून ठेवायचं. आणि ह्या गंजामध्येच तुम्हाला जे रासायनिक सूत्र दिले ज्याच्यामध्ये ज्या अभिक्रिया घडतात लोखंडाच्या पृष्ठभागी धनाग्र आणि ऋणाग्र जे बनतात त्या अभिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्याचं चित्ररूपाने तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो कृतीपत्रिका स्वरूपात. धनाग्र भागात एनोड पासून Feचं ऑक्सिडीकरण होतं आणि Fe2+ होते आणि ऋणाग्र भागात O2 ते. ह्या दोन्ही अभिक्रिया लक्षात ठेवायच्या कारण ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्याचबरोबर इकडे एक हा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे. Fe3+ आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते, त्याला गंज म्हणतात. गंज कशाला म्हणतात तर हे सुद्धा एक तुम्हाला गंजाची व्याख्या तुम्हाला सांगता येते. आणि सजल म्हटलेलं, सजल म्हणजे तिकडे पाणी असते व H2O दिलेला आहे तुम्हाला रेणू म्हणजे सजल, हे लक्षात ठेवायचं. तर त्याचं रेणूसूत्र आणि हे लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला क्षरण ही जी अभिक्रिया याची व्याख्या दिलेली आहे की वातावरणातील विविध घटकामुळे धातूचं ऑक्सिडीकरण होते आणि पर्यायी झीज होते, त्याला क्षरण म्हणतात. व्याख्या आणि उदाहरण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि पुढचा आणि लास्ट मुद्दा खवटपणा, की आपल्याला माहिती आहे हवाबंद डब्यात अन्न का ठेवले जातात, त्याचं शास्त्रीय कारण जर हवाबंद डब्यात जर ठेवलं नाही तर त्या खाद्यपदार्थाचं ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिडीकरणामुळे खवटपणा त्याला प्राप्त होतो. आणि खवट म्हणजे ज्या खाद्यपदार्थामध्ये तेल आणि तुपाचा वापर जास्त करतात आणि त्याचप्रमाणे खवटपणा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडकाचा वापर सुद्धा म्हणजे अँटी ऑक्सिडंट वापरला जाते. हा सुद्धा शास्त्रीय कारण विचारलं जाऊ शकते किंवा रिकाम्या जागा येऊ शकते. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. स्वाध्यायामधल्या ह्या रिकाम्या जागा करून ठेवा तुम्ही. त्यानंतर इकडे काही प्रश्न दिलेले आहेत मी हायलाईट केलेले ते करायचं. आणि हा जो प्रश्न मी सांगितलेला आहे बघा, हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. काही आपण प्रश्न थोडक्यात पाहूया. त्याच्यामध्ये मला वाटतं इथे पाहूया आपण नेक्स्ट वन, ते तुम्हाला लक्षात येईल. हा मी प्रश्न घेतलेला होता, आधी रिवाइज केला. बघा बहुपर्यायी प्रश्न अशा प्रकारचे येऊ शकतात की कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात लोखंडी खेळावर मिळणार तांबूस हा टिंब असतो. टिंब रासायनिक सूत्र डाव्या बाजूला तुम्ही सांगितलं. त्रिकोण हे येऊ शकते किंवा रिकाम्या जागात असे पण बहुपर्यायीमध्ये असेही प्रश्न येतात. गंजचे रासायनिक सूत्र काय, खाद्यपदार्थ खवटपणा टाळण्यासाठी टिंबचा वापर मी सांगितला आत्ताच. त्यामुळे पेशींमधील श्वसनादरम्यान टिंब अभिक्रिया घडते. एथिल अल्कोहोल या अभिकारकाच्या ऑक्सिजन टिंब ऑक्सिजन उपलब्ध
असे काही प्रश्न सुद्धा करून ठेवायचे बहुपर्यायी आणि रिकाम्या जागासाठी. त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा, मी आधी बोललो हे फरक स्पष्ट आठवणीने करा. आणि 2-2 मुद्दे कसे करायचे, व्याख्या आणि एक उदाहरण करायचं, त्यात तुम्हाला सहजपणे मार्क मिळू शकतात. नंतर ह्या जोड्या जुळवा हा एक प्रश्न मला माझ्या मते इम्पॉर्टंट वाटतो, तो करून ठेवा कारण सहज सोपा आहे. संयोग अभिक्रिया म्हणजे काय, तर एकच उत्पादित दुहेरी विस्थापन म्हणजे काय, आयनांची अदलाबदल. क्षपण म्हणजे काय, तर हायड्रोजनचा स्वीकार आणि ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन, इकडे ऑक्सिजन लिहायला पाहिजे, ऑक्सिजनचा स्वीकार. नेक्स्ट वन बघा, हे चित्रावरून ह्या आकृतीवरून तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की चित्रामध्ये दर्शव रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता, तर अपघटन आहे. आता वरील रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारके आणि उत्पादके यांची नावे, यासाठी तुम्हाला ही रासायनिक अभिक्रिया लिहावी लागेल. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली तर त्याचं औष्णिक अपघटन होते आणि ज्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार होते. ही उत्पादते आणि अभिक्रियाकारके सांगता आली पाहिजेत. चुन्याची निवडी दुधी का होते, तर कार्बन डायऑक्साईड वायू इकडे मुक्त होतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू मिसळल्यामुळेच चुन्याची निवडी ही दुधी रंगाची होत असते. रासायनिक समीकरण संतुलित समीकरण लिहिता आलं पाहिजे. 4 प्रश्न आणि ही आकृती किंवा 3च प्रश्न येऊ शकतात आणि आकृती असा प्रश्न कृतीपत्रिका स्वरूपात येऊ शकतो. त्यानंतर ही मी एक सांगितली होती की ज्या वेळेला ऑक्सिजन उपलब्ध करून देतो पोटॅशियम डायक्रोमेट, तर ही अभिक्रिया करून ठेवा. त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ऑक्सिडीकरणाचा आहे. नंतर अभिक्रियाकारकांचे नाव लिहायला सांगितलं, हे अभिक्रियाकारक हे कोणतं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण हे जर सांगता नाही आलं तर तुम्हाला मग तिकडे तो मार्क तिकडे तुमचा जाऊ शकेल. त्यानंतर उत्पादितचं नाव इकडे दिलेलं आहे, जसं ॲसिटिक ॲसिड आपल्याला माहिती पाहिजे आणि एथिल अल्कोहोल अभिक्रियाकारक आहे. आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिडकाचं नाव मी आताच सांगितलं, पोटॅशियम डायक्रोमेट, आपल्याला आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट आम्लयुक्त आहे म्हणून H2SO4 इकडे वापरलेलं म्हणून आम्लयुक्त आहे. त्याचबरोबर ऑक्सिडक कशाच म्हणतात, ऑक्सिडकाची व्याख्या तुम्हाला इकडे सांगता आली पाहिजे. म्हणजेच जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून आपण आधीच पाहिलं देतात त्याला ऑक्सिडक असं म्हणतात, ऑक्सिडंट असं म्हणतात. आणि OS काय म्हणतात मी सांगितलं होतं, नवजात ऑक्सिजन. रिकाम्या जागेत सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर पुढील रासायनिक अभिक्रियेद्वारे ही उदाहरणं द्यावी. ही अभिक्रिया दिलेली आहे बघा, तर ही अभिक्रिया क्षपणची जरी असेल तरी रेडॉक्स अभिक्रिया आहे, कारण क्षपणाबरोबर ऑक्सिडीकरण सुद्धा अभिक्रिया घडते. क्षपण होणाऱ्या पदार्थाचं नाव काय, क्षपण म्हणजे काय, तर क्षपण म्हणजे इकडे ऑक्सिजन कॉपर पासून वेगळा होतोय म्हणून कॉपरचं क्षपण होत असते, लक्षात ठेवा. आणि क्षपणकाचं नाव सांगा, क्षपणक म्हणजे कोण क्षपण करतो, तर हायड्रोजन करतो ह्या कॉपरचं, म्हणून हायड्रोजन हा क्षपणक आहे. नंतर हा तक्ता पुस्तकातलाच मी दिलेला आहे. हा महत्वाचा प्रश्न वाटतोय मला, जोड्या लावामध्ये येऊ शकतो, 3 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकतो. नेक्स्ट वन, कृतीपत्रिका बघा, मी सांगितलं फक्त दरावर परिणाम करणारे घटक कोणते, फक्त हेडिंग द्यायचे आहेत तुम्हाला. फक्त हेडिंग जर पाठ केले तरी सुद्धा तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतात. ही कृतीपत्रिका आठवणीने करा मुद्दे. त्यानंतर ही कृतीपत्रिका बघा, मी जसं आधी सांगितलं तुम्हाला की आपल्याला विद्युत ऊर्जेचा वापर करून आम्लयुक्त पाण्याचं अपघटन होत असते आणि म्हणून त्याला ही जी अभिक्रिया आहे त्याला विद्युत अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये मी एक हॉट्स क्वेश्चन वापरलाय, खरं सोपा आहे पण तरी सुद्धा, वरील रासायनिक अभिक्रियेतील तयार होणाऱ्या उत्पादितांचा प्रत्येकी एक उपयोग लिहा. म्हणजे उत्पादित कोण आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजनचा उपयोग माहिती पाहिजे आणि ऑक्सिजनचा उपयोग. असा हॉट्स क्वेश्चन साधा आहे पण तरी सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि कोणत्या प्रकारची ऊर्जा वापरली जाते, विद्युत ऊर्जा वापरली जाते. आणि हा एक प्रश्न आपल्या गंजण्याची प्रक्रिया, कोणते हे साधे साधे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि सहजपणे तुम्ही ह्याचे मार्क्स मिळवू शकता. नेक्स्ट वन, हा क्षरण लोखंडाचं गंज तयार जो होत असतो लोखंडापासून, जे मी आधी सांगितल्या पद्धतीने धनाग्र भागात Fe पासून Fe2+ कोणत्या अभिक्रियेने होत असते, तिकडे ऑक्सिडीकरण अभिक्रिया होत असते. आणि ऋणाग्र भागात O2 पासून पाणी कोणत्या अभिक्रियेद्वारे आपल्याला मिळत असतो, तर इथे क्षपण द्वारे आपल्याला ती मिळत असतो. त्याचबरोबर इथे आपल्याला नंतर लक्षात आहे, चित्रात दर्शवलेल्या अभिक्रियेची व्याख्या लिहा, म्हणजे क्षरणाची व्याख्या तुम्हाला लिहायची आहे. आता इथे क्षपण आणि ऑक्सिडीकरण कशा प्रकारे आपण हे आधी स्पष्ट केलेलं आहे, तर त्या पान नंबर 44 एकदा नीट पहा की त्या अभिक्रिया, हे चित्र जरी इकडे दिलं असेल तुम्हाला स्वाध्यायामध्ये, पण त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला पान नंबर 44 मध्ये दिलेलं आहे. हा प्रश्न अवश्य करा, सोपा आहे. अशा रीतीने आपण प्रकरण 3 याचं थोडक्यात रिव्हिजन घेतलेली आहे. हेडिंग हायलाइटचे केलेले मुद्दे आहेत ते अवश्य करा. सो थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, विसरू नका. नेक्स्ट प्रकरण घेऊन